हिंदी मराठी फिल्मी गाणी असो की भजन, आपल्या अवीट स्वरांनी रसिकांना आनंद देणाऱ्या गायिका म्हणजे अनुराधा पौडवाल. त्यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1954 रोजी कर्नाटक इथं झाला. त्यांचं मूळ नाव अलका नाडकर्णी, मात्र लग्नानंतर त्या अनुराधा पौडवाल झाल्या. त्यांच्या आई हिंदुस्तान लिव्हरमध्ये नोकरीला होत्या, तर वडील RM मिल्कमध्ये ऑफिसर होते. 2 बहिणी मिळून त्या एकूण 3 भावंड होत्या. त्यांचा जन्म कर्नाटकात झाला, तरी पुढे त्यांचे आई वडील कामानिमित्त मुंबईला स्थलांतरित झाले. सेंट झेवियर्स या महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतलं. घरात जे आहे जसं आहे त्यात समाधान मानायचं असे संस्कार त्यांच्यावर लहानपणापासूनच झाले होते. त्यामुळे तोच विचार त्यांच्यातही रुजला. त्यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. त्यांची आई शास्त्रीय संगीत शिकलेल्या होत्या, मात्र त्यांच्या वडिलांचा शिक्षणाकडे अधिक कल होता. त्यामुळेच वडील नोकरीवर गेले की मग अनुराधाताई दिवसभर रेडिओवरची गाणी ऐकायची. सिनेमा क्षेत्रात चांगल्या मुली जात नाहीत असं त्यांच्या वडिलांचं मत होतं. तरी सुद्धा त्या छोट्या मोठ्या ऑर्केस्ट्रामधून अधूनमधून गाणं गायच्या. लता मंगेशकर यांना ते आपल्या गुरु मानतात. त्यांची गाणी ऐकत ऐकत त्यांनी गायनाचा सराव केला. पुढे मग पंडित जसराज, पंडित राम नारायण, पंडित पोहनकर यांचंही मार्गदर्शन त्यांना वेळोवेळी लाभलं. वयाच्या अगदी 17व्या वर्षीच त्यांचा विवाह प्रसिद्ध संगीतकार अरुण पौडवाल यांच्यासह झाला. लग्नानंतर त्यांनी सिनेसृष्टीत जायला हवं असं त्यांच्या सासऱ्यांना नेहमी वाटायचं, पण स्वतःला सिद्ध केल्याशिवाय मी अनुराधाला संधी देणार नाही असं अरुण यांचं मत होतं. पुढे अनुराधा यांना पहिल्यांदाच रेडिओवर गाणं गायची संधी मिळाली. त्यावेळी ते गाणं लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीतील लक्ष्मीकांत यांनी ऐकलं. इतकंच नाही तर हृदयनाथ मंगेशकर, बप्पी लहिरी यांनीही ते गाणं ऐकलं आणि या सगळ्यांनाच त्यांचा आवाज आवडला. अरुणजी हे संगीतकार सचिन देव बर्मन यांच्याकडे संगीत संयोजक म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडेच अभिमान या चित्रपटासाठी अनुराधाजींना एक श्लोक गाण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या पार्श्वगायन कारकिर्दीची सुरुवात झाली. उत्तम भावाविष्कारामुळे हे गाणं लोकांना भावलं. त्यानंतर अनुराधा यांनी आज का ये घर, आप बीती, जाने मन, कालीचरण, मैं तुलसी तेरे आंगन की, लहू के दो रंग, मिस्टर नटवरलाल, कर्ज अशा अनेक सिनेमांमध्ये गाणी गायली. यात त्यांनी मोहम्मद रफी, सुरेश वाडकर, किशोर कुमार, नितीन मुकेश, महेंद्र कपूर अशा त्यावेळच्या टॉपच्या कलाकारांसह गायन केलं. एक दूजे के लिए मधील मेरे जीवन साथी हे गाणं त्यांनी SP बालसुब्रमण्यम यांच्यासह गायलं. मात्र हिरो सिनेमातील तू मेरा जानू हे गाणं प्रचंड गाजलं आणि त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. त्यांना यासाठी फिल्मफेअरचं नामांकनही मिळालं होतं. या गाण्याने त्यांचं संगीत सृष्टीतील स्थान पक्क झालं. यानंतर त्यांनी घर एक मंदिर, उत्सव, अंगारे, कर्मा, नगीना, दयावान, खतरों के खिलाडी अशा अनेक सिनेमांसाठी गायन केलं. तेजाब मधील कह दो के तुम हो मेरी वरना हे अमित कुमार सोबतचं गाणं खूपच गाजलं. आशिकी सिनेमातील सगळीच गाणी त्यांनी गायली आणि सगळीच सुपरहिटही झाली. नजर के सामने या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. दिल है के मानता नहीं हा त्यांचा आवाज असलेला आणखी एक सुपरहिट सिनेमा. बहुत प्यार करते है तुमको सनम हे साजन मधील अत्यंत प्रसिद्ध गाणंही त्यांनीच गायलंय. दिल मधील त्यांनी गायलेली सगळीच गाणी सुपरहिट ठरली. बेटा मधीलही त्यांची सगळीच गाणी गाजली. यातलं धक धक करने लगा हे अत्यंत लोकप्रिय गाणं, यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार लाभला. पुढे त्यांनी इम्तिहान, मिस्टर अँड मिसेस खिलाडी, इतिहास, नसीब, डोली सजा के रखना, घरवाली बाहरवाली, मेजर साहब, दाग, हम साथ साथ है, हद कर दी आपने, मन, मेला, ये रास्ते है प्यार के अशा अनेक सिनेमांसाठी पार्श्वगायन केलं. अनुराधाजी यांनी मराठीतही अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. प्रथम तुला वंदितो ही गणपतीची प्रार्थना त्यांच्याच आवाजात आहे. काळ्या मातीत मातीत,
राजा ललकारी ही अरे संसार संसार सिनेमातील प्रसिद्ध गाणीही त्यांनी गायली. नवरी मिळे नवऱ्याला मधील निशाणा तुला दिसला, ही नवरी असली, ही हिट गाणीही त्यांनी गायली. चोरीचा मामला, अश्विनी येना ही त्यांची आणखी काही हिट गाणी. मला परीचे पंख मिळावे हे सगळीकडे बोंबाबोंब सिनेमातील यांचं गाणं वर्षा उसगावकर यांच्यावर चित्रित झालं होतं. अशी ही बनवा बनवी सिनेमातील कुणीतरी येणार आणि हृदयी वसंत फुलताना ही गाणी कोण विसरू शकता. अनुराधाजी यांनी मराठी आणि हिंदी व्यतिरिक्त बंगाली, गुजराती, कानडी, संस्कृत, तमिळ, तेलुगू, आसामी, पंजाबी, भोजपुरी, नेपाळी, मैथिली, ओडिया अशा वेगवेगळ्या भाषांमधली ही गाणी गायली. भक्तिगीत ही अनुराधाजी यांची आणखी एक ओळख. दुर्गा अमृतवाणी, माता के भजन, गणेश अमृतवाणी, आरती संग्रह, शिवगुणगान, छठ महिमा, शिवसुमिरण असे जवळपास 300 आध्यात्मिक गीतांचे अल्बम त्यांनी गायले आहेत. त्यांच्या आध्यात्मिक गाण्यांना युट्यूबवर उत्तम प्रतिसाद मिळत असतो. त्यांनी सूर्योदय फाउंडेशन या नावाची सामाजिक संस्था सुरू केली. त्यामार्फत काही वर्षांपूर्वी त्यांनी विदर्भातील काही गावं दत्तक घेतली होती. युद्धात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांच्या कुटुंबांसाठी त्या या संस्थेमार्फत भरघोस मदत करतात. शिवाय गरीब मुलांचं कुपोषणापासून संरक्षण होण्यासाठी त्या मदत करतात. कळत नकळत सिनेमातील हे एक रेशमी या गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचं तब्बल 11 वेळा नामांकन मिळालं होतं. त्यापैकी 4 वेळा त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. या व्यतिरिक्तही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. भारत सरकारने त्यांचं कलेतील योगदान लक्षात घेऊन त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलंय. महाराष्ट्र सरकारने मोहम्मद रफी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलाय. मध्य प्रदेश सरकारनेही त्यांना लता मंगेशकर पुरस्कार दिलाय. अनुराधाजी यांचा ब्रिटिश संसदेतही सन्मान केला गेलाय. अरुण पौडवाल यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांना आदित्य आणि कविता अशी 2 मुलं झालीत. आदित्य संगीत दिग्दर्शक होते. काही काळापूर्वी त्यांचं निधन झालं. 2002 मध्ये अनुराधाजी यांचा हेलिकॉप्टरमध्ये अपघात झाला होता, मात्र सुदैवानं त्या बचावल्या. गोड गळ्याच्या सात्विक आविर्भाव असणाऱ्या अनुराधाजी यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्त त्यांना बायोस्कोप आर्ट्स कडून मनपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला त्यांनी गायलेलं कोणतं गाणं आवडतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.